Hello student, in previous video we have discussed about the introductory part of nutrition in living organism. पाठीमागील व्हिडिओमध्ये आपण धडा 4 न्यूट्रिशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम त्याच्यामध्ये न्यूट्रिशन म्हणजे एक्झॅक्ट काय हे पाहिलेलं आहे. तर आता आपल्याला ॲक्च्युअलमध्ये न्यूट्रिशन ही प्रोसेस प्लांटमध्ये आणि ॲनिमलमध्ये कशा पद्धतीने होते ती पाहायची आहे. बरोबर. तर आपण पाहिलेलंच होतं की न्यूट्रिशन म्हणजे काय. सम लाईफ प्रोसेस गो ऑन कंटिन्युअसली इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम सबस्टन्स विच आर डायजेस्टेड अँड असिम्युलेटेड फॉर ऑब्टेनिंग एनर्जी अँड फॉर ग्रोथ अँड हेल्थ ऑफ आवर बॉडी कॉल्ड ॲज फूड स्टफ्स. अन्न घटक कशाला म्हणायचं की आपल्या रोजच्या जीवनामध्ये जे सजीव काही अन्न ग्रहण करत असतात किंवा जो काही पार्ट तो डायजेस्ट होत असतो, पचन होत असतं आणि पचन झाल्यानंतर ते उत्सर्जन होऊन राहिलेल्या पार्टचं जी एनर्जी निर्माण होते त्या एनर्जीमुळे आपल्या बॉडीची ग्रोथ होते आणि आपली तब्येत सुधारते. तर हे जे काही आपण ग्रहण करत असतो त्याला अन्न घटक असे म्हणतात, फूड स्टफ्स. वी गेट सेव्हरल टाईप्स ऑफ न्यूट्रियंट्स फ्रॉम फूड स्टफ्स. वेगवेगळ्या प्रकारचे न्यूट्रियंट्स आपल्याला त्या अन्न घटकामधून मिळत असतात. तर आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की मॅक्रोन्यूट्रियंट्स म्हणजे काय आणि मायक्रोन्यूट्रियंट्स म्हणजे काय. Nutrients like carbohydrates, proteins and fats are required in large quantity. These are macronutrients. त्यालाच काय म्हटलंय, मॅक्रोन्यूट्रियंट्स. लक्षात आलं. कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स अँड फॅट्स म्हणजे ते आहेत मॅक्रोन्यूट्रियंट्स. मिनरल्स, vitamins are required very small quantity. They are called as micronutrients. मिनरल्स आणि विटॅमिन्स कशामध्ये येतात, मायक्रोन्यूट्रियंट्समध्ये. मग आपण पाहत होतो की ॲटोट्रॉपिक plants. How do plants produce their own food? Plant also need for their growth. They can produce their own food. वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करत असते. बरोबर. मग ही वनस्पती तिचं अन्न स्वतः कशी तयार करत असेल तर क्लोरोफिलच्या साहाय्यानं. मग हे क्लोरोफिल त्या वनस्पतीमध्ये प्रेझेंट असतं. त्याला म्हणायचं हरितद्रव्य. हरितद्रव्य म्हणजे क्लोरोफिलला मराठीतून काय म्हणतात, हरितद्रव्य असं म्हणतात. वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः कशी तयार करते तर क्लोरोफिलच्या साहाय्यानं तयार करते. प्लांट्स मेक देअर ओन फूड और देअर लीव्ज. आणि हे क्लोरोफिल कशामध्ये असतं तर पानामध्ये असतं. युजिंग वॉटर अँड न्यूट्रियंट्स फ्रॉम द सॉईल. आणि मातीमधून पाणी आणि न्यूट्रियंट ते शोषून घेत असतं. अशा प्रकारे वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करते आणि ही जी तयार करण्याची प्रोसेस आहे त्यालाच फोटोसिंथेसिस असं म्हणतात. मागील इयत्तेमध्ये इयत्ता 6वीमध्ये तुम्ही फोटोसिंथेसिस हा पार्ट अभ्यासलेला आहे. तर ही फोटोसिंथेसिसची प्रक्रिया बघा, इथे एक प्लांट दिलेला आहे. मग सूर्यापासून येणारी जी ऊर्जा आहे ती त्या पानांवरती पडत असते. मग पानामध्ये असलेलं जे क्लोरोफिल आहे, मग पानामध्ये जे असलेलं क्लोरोफिल आहे त्या क्लोरोफिलच्या साहाय्यानं वनस्पती पानामध्ये स्वतःचं अन्न स्वतः तयार करत असते. आणि जमिनीतून काय मिळतं तर वॉटर, मिनरल आणि साल्ट. अशा प्रकारे हवेमध्ये असणारा जो कार्बन डायऑक्साईड आहे, ऑक्सिजन आहे, ते ऑक्सिजन घेण्याचं काम ही वनस्पती करत असते. आणि ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड दोन्ही मिळून वनस्पती अन्न तयार करते. आणि अन्न तयार करत असतानाच वनस्पती आपल्याला लागणारा ऑक्सिजन ही बाहेर टाकत असते आणि कार्बन डायऑक्साईड आतमध्ये घेत असते. मग हे जो ऑक्सिजन बाहेर टाकते तर ऑक्सिजन आपल्याला गरजेचं आहे. बघा बरं, मग वनस्पती किती छान काम करत असते. तर ह्या न्यूट्रिशनची गरज काय, द प्रोसेस ऑफ टेकिंग इन अँड युजिंग फूड विच टेक्स प्लेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इज कॉल्ड न्यूट्रिशन. ही डेफिनेशन तुम्हाला वहीमध्ये लिहिणं गरजेचं आहे. नीड फॉर न्यूट्रिशन टू सप्लाय द एनर्जी रिक्वायर्ड फॉर डुईंग वर्क. एनर्जी सप्लाय करणं, रिप्लाय फॉर डुईंग वर्क करण्यासाठी ऊर्जा निर्माण करायचं काम न्यूट्रिशन करत असतं. ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ द बॉडीची वाढ होण्यासाठी. टू रिप्लेस द डॅमेज सेल्स अँड रिपेअर टिश्यू. डॅमेज सेल
आणि टिश्यू रिप्लेस करण्यासाठी, टू फाईट डिसीजेस. ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन म्हणजे काय, तर सम ऑर्गॅनिझम्स कॅन प्रोड्यूस देअर ओन फूड अँड दस नरिश देमसेल्व्स. दिस इज कॉल्ड ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन. म्हणजे काही सजीव हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, मग त्याला म्हणायचं ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन, म्हणजे स्वयंपोषी वनस्पती उदाहरणार्थ. त्याच्यानंतर हेट्रोट्रॉपिक न्यूट्रिशन, सम ऑर्गॅनिझम डिपेंड्स ऑन देअर अदर ऑर्गॅनिझम. ते कशा दुसऱ्या ऑर्गॅनिझमवरती डिपेंड असतात, प्लांट्स ऑर ॲनिमल्स फॉर देअर फूड. दिस इज कॉल्ड ॲज हेट्रोट्रॉपिक न्यूट्रिशन. तर लक्षात आलं, ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन, हेट्रोट्रॉपिक न्यूट्रिशन, ॲक्च्युअल न्यूट्रिशन म्हणजे काय. आणि त्याच्यानंतर ही प्रोसेस ॲक्च्युअली फोटोसिंथेसिसची कशी होते त्याची रिॲक्शन तुम्हाला इथं दिलेली आहे. तर कार्बन डायऑक्साईड CO2 म्हणजे हा मॉलेक्युलर फॉर्म्युला आहे कार्बन डायऑक्साईडचा. पुढील पाठामध्ये आपण मॉलेक्युलर फॉर्म्युले स्टडी करणार आहोत. प्लस वॉटर, तर H2O हा पाण्याचा फॉर्म्युला आहे. मग कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर हे कार्बन डायऑक्साईडचे 6 मॉलेक्युल्स, वॉटरचे 6 मॉलेक्युल्स एकत्र येतात आणि सूर्यप्रकाशामध्ये हरितद्रव्य प्रेझेंट असतानाच वनस्पती पानामध्ये स्वतःचं अन्न तयार करत असते. मग ग्लुकोज तयार करते, फूड म्हणजे अन्न. मग त्याच्यामध्ये ही रिॲक्शन घडते आणि ऑक्सिजन बाहेर पडत असतो. ठीक आहे, थँक्यू.